यवतमाळमध्ये काल वादळी वाऱ्यासह विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्यानंतर तुरळक पावसाने हजेरी लावली। दिवसभर कडक उन्हाचे चटके जाणवले आणि त्यानंतर संध्याकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला। वादळी वारा सुटल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। नाशिकच्या लासलगाव इथल्या शिवनदीवरील पुलाच्या कामामुळे डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे। यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। कामामुळे नदीतून वाहणारं सांडपाणी रोखून धरल्यामुळे घाणीचं साम्राज्य पसरलंय, तसंच डासांची उत्पत्ती वाढली आहे। नाशिकमधील नांदगावमध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी महिला आणि पुरुषांची गर्दी होते। शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नांदगावमधील तहसील कार्यालयामध्ये हयातीच्या दाखल्याचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र शासकीय साईट चालत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। मुंबईतील गोरेगाव बेस्ट आगाराला कचरा जाळल्या प्रकरणामध्ये 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। गोरेगाव बेस्ट आगारामध्ये कचरा दररोज जाळला जातो आणि त्यामुळे मुंबई महापालिकेने कारवाई केली। पुढल्या काळात कचरा जाळला तर कडक कारवाई करू असा इशाराही देण्यात आलाय। नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद असेल। आग्रोळे गावालगत मोरबे धरणाच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत 12 तास पाणी पुरवठा बंद राहील। नवी मुंबई महानगरपालिकेने हे सांगितलेलं आहे। खारघर कामोठे इथल्या सिडको क्षेत्रामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद असेल। मुंबईतील प्रभादेवी पूल आजपासून 2 वर्षांसाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी हा पूल बंद असेल। हा पूल बंद केल्यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। पुण्यामधील म्हाडाच्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। सोडतीनंतर मागण्यांअभावी शिल्लक असलेल्या घरांसाठी प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल। या तत्वानुसार आता सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वितरण केलं जाणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। टॅरिफ वॉरची भीती शेअर बाजारामध्ये अद्यापही कायम असल्याचं दिसतंय। जागतिक बाजारात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने बुधवारी रेपो दरात 0.25% कपात केली। मात्र तरी सुद्धा शेअर बाजार सावरू शकलेला नाही। बुधवारी बीएसईचा सेन्सेक्स 380 अंकांनी घसरला तर निफ्टी 136 अंकांनी घसरलाय। उन्हामुळे मुंबईमध्ये एसी लोकलला मागणी वाढू लागली आहे। त्यामुळे येत्या काळात पश्चिम रेल्वेवरच्या एसी लोकलच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे। सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज 1406 लोकल फेऱ्या धावतात। यामध्ये 109 वातानुकूलित लोकल सेवांचा समावेश आहे। नाशिकमधल्या येवल्यामधील विंचूर चौफुलीमध्ये सेटरिंगच्या लाकडांना आग लागली। यावेळी रिक्षा चालकांनी आग विझवली। या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समोर आलंय। चांदवडमधील शिंगवे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदी बाळकृष्ण खताळ यांची बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच आत्माराम खताळ आणि ग्रामसेवक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। बिनविरोध निवड झाल्यामुळे ग्रामस्थांनी जल्लोष केला। हिंगोलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झालं। सेनगाव तालुक्यातील हत्ता कापडसिंगी ते तळणी या राज्य महामार्गासाठी 194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे। यवतमाळमध्ये गाळमुक्त धरण जनजागृती रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झाला। 15 दिवस या रथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। तलावांमध्ये साठलेला गाळ काढून शेतामध्ये पसरवल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते। या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे। केडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारलाय। शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर सर्वाधिक ते लक्ष पुरवणार आहेत असं आश्वासन अभिनव गोयल यांनी दिले। शहराच्या विकासासाठी भविष्यामधील प्रकल्पांवर पूर्ण वेळ काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। एअर इंडियाच्या विमानामध्ये पुन्हा एकदा अशालघ्य घटना घडलेली आहे। दिल्ली बँकॉक असा प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशानं जपानी नागरिकाच्या अंगावर लघुशंका केली आहे। याआधी सुद्धा एअर इंडियाच्या विमानामध्ये अशीच घटना घडली होती। नाशिकमधील येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेनेनं बैलगाडी मोर्चा काढला।
यावेळी मोर्चा काढण्यापूर्वी पोलिसांना अर्ज सुद्धा दिलेला होता. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरी सुद्धा मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. येवल्यामध्ये महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनला कंटाळून संतापलेल्या नागरिकांनी दुय्यम निबंधकांना घेराव घातला. महसूल विभागाच्या सततच्या सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. तासनतास ताटकळत उभं राहावं लागतंय. या नेहमीच्या समस्या लवकरात लवकर दूर करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घरगुती सिलेंडर दरवाढी विरोधात शिवसेना युबीटी आक्रमक झाली आहे. मुंबईच्या विक्रोळीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय. आमदार सुनील राऊत यांनी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये आता 50 रुपयांची वाढ झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मुंबईमध्ये वरळीमध्ये सरकार विरोधात आंदोलन केलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हातामध्ये निषेधाचे पोस्टर्स घेऊन मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत होते. वाढलेले दर कमी केले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं घेतलाय. जालन्यामध्ये गजानन उगले या शेतकऱ्यानं 9 दिवसांपासून आमरण उपोषण केले. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशा मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसंच वाघमारे यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांशी बोलून उपोषणार्थींची दखल घेण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांनी जन आक्रोश मोर्चा काढला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या योजनांपासून दिव्यांग वंचित आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. धुळ्यामधील शिंदखेडा तहसील कार्यालयावर डफ बजाव आंदोलन करण्यात आलं. आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील हिवताप कर्मचाऱ्यांनी अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. आरोग्य विभागाकडे असलेल्या हिवताप कर्मचाऱ्यांना झेडपी वर्ग करण्याची अधिसूचना सरकारनं काढली. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. असं केल्यास पदोन्नतीची समस्या उभी राहील असं आंदोलकांचं म्हणणं आहे. शिर्डीच्या साईबाबांचा आजपासून पादुका दर्शन सोहळा सुरू होतोय. या पादुका कर्नाटक आणि तामिळनाडूसाठी निघणार आहेत. दरवर्षी विविध भागांमध्ये पादुका नेल्या जातात आणि यानुसार आजपासून 26 एप्रिलपर्यंत विविध शहरांमध्ये हा सोहळा पार पडेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्तानं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आणि आळंदीमधील ग्रामस्थांच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील. ठाण्याच्या 5 पाखाडीमध्ये प्रति तुळजापूर मंदिर उभारण्यात आलंय. या मंदिराचं लोकार्पण 30 एप्रिलला होणार आहे. तसंच मंदिराच्या पाषाणावरील कोरीव काम कर्नाटकमध्ये करण्यात आलंय अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमधील प्रसिद्ध असलेल्या श्री केतेश्वर महाराज यात्रेला आता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. रथामध्ये आकर्षक शंकराची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येते. यामध्ये 3 मजली लाकडी रथाचं वैशिष्ट्य म्हणजे भाविक मोठ्या दोरखंडाच्या साह्यानं हातानं ओढत ग्रामप्रदक्षिणा घालतात. यावेळी मानाच्या कावडी मिरवणुकीमध्ये रंगत आणतात. अंबरनाथच्या महेंद्रनगर परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेनं 5 गाडे, 7 घरं आणि 25 फाउंडेशन जमीनदोस्त केली आहेत. नाल्याचा प्रवाह वळवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं उघड्यावर कचरा जाळल्यास कारवाई करण्यात येणार आहे असं सांगितलेलं होतं. तसंच दंडाच्या रकमेमध्ये सुद्धा 10% वाढ करण्यात आली आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे त्यातून विषारी वायू आणि कणयुक्त पदार्थ असे घटक बाहेर पडतात. त्यामुळे उघड्यावर कचरा जाळल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. धाराशिवच्या तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पुजाऱ्यांवर आता कारवाईचे संकेत मंदिर संस्थानचे अध्यक्ष तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मंदिर संस्थानच्या बैठकीमध्ये चर्चा करून लवकरच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं सुद्धा समोर आलंय.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनं अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याला आता सुरुवात केलेली आहे। या संदर्भात 10 अनधिकृत नळ जोडण्या आढळून आलेल्या आहेत। दरम्यान महापालिकेच्या पथकानं नळ खंडित करून पाण्याचे पंप जप्त केलेत। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजीमध्ये करणाऱ्या 2 महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। तुमसरचे अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टेकले यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबित केले आहे। अमरावतीच्या पंचवटीमध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रील बनवणाऱ्या जोडप्याचा पोलिसांनी शोध सुरू केलेला आहे। देविदास इंगोले असे या रील स्टारचं नाव आहे। अमरावती शहरातील भर चौकामध्ये त्याने रीलचा व्हिडिओ शूट केला। बलात्कारातील दोषी गुरमीत राम रहीम 6 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा पॅरोलवर बाहेर आलेला आहे। त्याला 21 दिवसांची सुट्टी मिळाली आहे। कडक सुरक्षेमध्ये राम रहीमला तुरुंगातून सिरसा इथल्या डेरा मुख्यालयामध्ये पाठवण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये नवकार महामंत्रामध्ये सहभाग घेतला। 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना 9 संकल्प करायला सांगितलेत। जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये सलग 3ऱ्या दिवशी गोंधळ पाहायला मिळाला। नॅशनल कॉन्फरन्सनं वक्फ कायद्यावर चर्चेची मागणी केलेली आहे। या मागणीला भाजप आमदारांनी विरोध केलाय। यावेळी भाजप आमदारांनीही वेलमध्ये पोहोचून जोरदार घोषणा दिल्या। बदलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेमधील घरं महागणार आहेत। 8 लाखांचं घर हे 20 लाख रुपयांना विकत घ्यावं लागणार आहे। ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे 255 कोटींचा प्रकल्प 434 कोटींवर गेला। याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो।